नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणासाठी आढावा बैठक घेण्यात आली. बहुजन मातंग समाजाचे दिवंगत लोकनेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेत मांगाचं मातंग करून समाजाच्या विविध मागण्यांकरिता शासन दरबारी धरणे आंदोलन करून समाजाचे विविध प्रश्न सोडून त्यांना न्याय मिळवून दिला. मात्र 40 वर्षांपासून मातंग समाजाचा स्वतंत्र 8% आरक्षणाची मागणी आजही प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मातंग समाजाच्या आरक्षणाची मशाल पेटून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांनी 8% आरक्षणासाठी आढावा बैठक घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मातंग समाजाच्या प्रलंबित स्वतंत्र 8% आरक्षणाच्या मागणीची आठवण करून दिली आहे. अशा या आढावा बैठकीस अखिल भारतीय मातंग संघाचे दादाभाऊ ढवळे, बीजी गायकवाड, महादेव ठोंबरे, हरिभाऊ गायकवाड, अनिता इंगळे, मंगल साळवे, जनाबाई वैराळगड, मारुती शिखरे, रवी थोरात, द्वारकाबाई लोंढे, दासराव चव्हाण, आसाराम घाटोळ, कचराबाई लोंढे, नंदाबाई शिखरे, पद्मावती हनवले, शशिकला गवळी, सावित्रीबाई शिखरे, शुभाबाई कांबळे, सत्यभामा चव्हाण, शीतल सोनावणे, ॲडव्होकेट प्रल्हाद बट्टेवाड, सुंदराबाई सकट, छबू साळवे, शोभा लोंढे, सविता दासरे, वेणीला अय्यर, शिवाजी गायकवाड, सुबाबाई बडवणे, रवी थोरात, भगवान खंडारे, द्वारकाबाई लोंढे, शरद कसबे, दिनेश पांचगे, पंडित घोडे, नागनाथ आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होता. अखिल भारतीय मातंग संघाचा विजय असो. अखिल भारतीय मातंग संघाचा विजय असो. क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपलेंचा विजय असो. राजमाता कुसुमताई बाबासाहेब गोपलेंचा विजय असो. 8% आरक्षण मिळाले पाहिजे. 8% आरक्षण. कुसुमताई तुम संघर्ष करो, हमारे साथ हैं. क्रांति ज्योति कुसुमताई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळाले पाहिजे. 8% आरक्षण. अरे मिळत कसं नाही, अरे मिळत कसं नाही. कुसुमताई गोपले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुसुमताई गोपले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्रांती ज्योती कुसुमताई गोपलेंचा विजय असो. आज राज्यामध्ये 8% आरक्षणाचं वादळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांची 8% आरक्षणाची मागणी पूर्ण 20 ते 25 वर्षापासून गोपले साहेबांनी 8% आरक्षणासाठी लढा दिला आणि आज संघटनेच्या वतीनं पूर्ण राज्यामधून आज वाशिम, बुलढाणा, हिंगोली, परभणी, वसमत, पुन्हा शेलू, मानवत, नाशिक, पुणे, ठाणे, घाटकोपर, अंधेरी पूर्व, कोकण विभागातून ॲडव्होकेट बट्टेवार साहेब, तसेच ठाणे, पुणे पूर्ण राज्यामधून येऊन 8% आरक्षणाची बाबासाहेब गोपले साहेबाच्या भवनमध्ये येऊन आज आपल्या समाजाला आता 1 ऑगस्टपर्यंत 8% आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी या शासनाला आठवण व्हावं म्हणून आज आपण क्रांतीची मशाल पेटून आज बाबासाहेब गोपले भवनच्या नामफलकाचं देखील उद्घाटन झालं. आणि बंधू आणि भगिनीनं आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी मांगाचं मातंग केले. दिल्लीला जाऊन 12 ऑक्टोबरला अण्णाभाऊ साठे महामंडळ केले साहेबांनी. तसेच लहुजी साळवे आयोग, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पोतराजाचे केस काढले, डपडे फोडले, सनईच्या फळी केली, अंधश्रद्धेची पूर्ण राज्यामध्ये साहेबांनी गावागावामध्ये जाऊन मांगीर बाबा, धुरपता माय, येरमाळ्याची येडामाय पूर्ण राज्यामध्ये यात्रेमध्ये जाऊन आपल्या समाजाला शिक्षण देऊन समजावून गोपले साहेबांनी सांगून पूर्ण सक्षम हा समाज केला. 8% आरक्षण घेण्यासाठी हा समाज आता सज्ज झालेला आहे. पण आता एकच शासनाने आमच्या इतर समाजाला बी द्यावं आरक्षण आणि त्याच्या पहिलं मातंग समाजाचा विचार करावा. या शासनानं सम्राट बाबासाहेब गोपले साहेबाचा लढा प्रथम सगळ्याच्या पहिलं होता साहेबांचा लढा.
म्हणून मातंग समाजाला 8% आरक्षण कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा, शासनानं, राज्य शासनानं, केंद्र शासनानं. पण आमच्या समाजाला आरक्षण द्या म्हणून ही क्रांतीची मशाल पेटलेली आहे. पूर्ण राज्यामधून तुम्ही ही सैन्य गोपले साहेबाच्या आणि कुसुमताईच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही घरदार विसरून तुम्ही राज्यामधून आलात, तर खरोखर गोपले साहेब आणि कुसुमताईच्या कार्याला तुम्ही ते अखंड कार्य तुम्ही तेवत ठेवलेलं आहे, क्रांतीची मशाल पेटवून. तर आज ही मशाल पेटलेली कधीच आयुष्यात इजू द्यायचे नाही. गोपले साहेबाचे वारस पूर्ण समाज आहे, 1-2 माणसं नाही तर गोपले साहेबाचे वारस. कुसुमताई गोपले नसल्या तरी पूर्ण राज्यातला पूर्ण विदर्भातला असू, पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा कुठलाही असू, आमच्या घरचा दारचा कुणी पाहुणा रावणा होणार नाही साहेबाचा वारस. जी गोपले साहेबाची क्रांती अखिल भारतीय मातंग संघ, बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सैन्याला, गोपले साहेबाला, पिवळ्या झेंड्याला, जय लहुजीला, विलास बाळाला जे आठवण करेल तेच खरा वारस आम्ही समजू. ते असंही जागेसाठी भांडणं नाही, तरी वारस आपला क्रांतीचा वारस पुरा तुम्ही समाज हाव, साहेबाचं वारस समाज हाव. तर हे लक्षात ठेवा. कुसुमताई गोपल्यांच्या जीवात जीव आहे तवर हे 8% आरक्षण आपल्याला 1 ऑगस्टपासून मिळणार आहे. पण जागृती केल्याचंच त्या शासनाला आठवण होणार आहे. म्हणून आम्ही आठवण म्हणून ह्या गोपले भवनमध्ये ही मशाल पेटवून तुम्हाला कार्यकर्त्याला बोलवलं. तर याच्या पुढे आपण जय लहूजी बोलव मंत्रालयात जाऊ आपण फडणवीस साहेबाला भेटायला. ही आमच्या बी आठवण तुम्हाला आहे का नाही साहेब म्हणून. तर ही आठवण करून देण्यासाठी आज कसं इथं आला तसं आझाद मैदानला येऊन मंत्रालयात बी जाऊ. तसं काय आपण मागं नाही. आपण गोपले साहेबाच्या तालमीतले सच्चे वाघाव, सच्च्या रणरागिणी आहेत महिला आमच्या. कधी मागं हटणार नाही, तर कधीच हटणार नाही. कुणी वंदा कुणी निंदा, कुसुमताई गोपल्यांच्या क्रांतीचा चालू राहील असाच धंदा. आवाळ आलं तरी बी ती पडत नाही. काही जर झालं आपल्या अडचणी तर ती मागं हटवू आणि आपण 8%साठी सज्ज व्हा तन मन धनानं. की कुसुमताईच्या सोबत राहा. तुम्हाला हक मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही मी. तुम्ही असंच साथ द्या, सुखी समृद्धीनं राहा. बचेंगे तर और भी लढेंगे अशी आपली क्रांती आहे. तर कुसुमताई गोपल्याच्या क्रांतीला, बाबासाहेब गोपल्याच्या नावाला आपण कधीच विसरू नका तुम्ही. मी काय घरगुती बोलत नाही. साहेबांना आपल्या समाजाचा उजेड केलाय, साहेबाचं नाव आपल्याला तेवत ठेवायचे, त्यासाठी मशाल पेटल्या. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.